मीटिंग विथ सुग्रीवा अँड बाली. म्हणजेच हनुमानांना सूर्यदेवांनी सांगितलेलं की आपण लास्ट स्टोरीमध्ये पाहिलं की तुम्ही जाऊन सुग्रीवाला आणि बालीला भेटा. One day Hanumana expressed his desire to Kesari. "O father, sun god has ordered me to serve Bali and Sugriva who live at Kishkinda." एका दिवशी हनुमानाने सांगितलं त्यांच्या वडिलांना केसरींना की मला सूर्यदेवांनी सांगितलं आहे, त्यांनी मला आज्ञा दिली आहे की तू जा आणि बाली आणि सुग्रीवांना सर्व कर, म्हणजे त्यांना ते वाचव जाऊन. हू लिव्ह, जे कुठे राहतात, किष्किंधामध्ये राहतात. At this, Anjana expressed her concern. "Son, I have yet not spent my days with you to my desire." त्यावेळेस अंजना माता काय म्हटली की मी तुझ्या बरोबर एक दिवस सुद्धा स्पेंड केलेला नाही आहे. सन, आय हॅव येट नॉट स्पेंड माय डेज विथ यू टू माय डिझायर. माझ्या मनाप्रमाणे मी तुझ्या बरोबर दिवस स्पेंड केलेले नाही आहे, वेळ घालवलेला नाही. Stay for some days with me. काही दिवस माझ्या बरोबर राहा. Kesari supported her. "You are our only child." केसरी पण तिला सपोर्ट करत होते. सपोर्ट करणे म्हणजे साथ देत होते की तू आमचा एकटाच मुलगा आहे, ओनली वन चाइल्ड. "You do not know how much we will miss you." तुला समजत नाही आहे की आम्ही तुला किती मिस करतो आहे, म्हणजे तू नसल्यावर आम्हाला खूप हे वाटेल. Hanuman replied, "Father, the position of teacher is higher than parents and therefore I have to obey the sun god." म्हणजे हनुमाना मग त्यांना काय बोलले की म्हणजे टीचरची पोझिशन ही नेहमी वरती असते, गुरूंची पोझिशन पॅरेंट्स पेक्षा, त्यामुळे माझ्या गुरुने मला जी आज्ञा दिली आहे ती मला पूर्ण करावीच लागेल. "But I promise I will come to meet both of you from time to time." पण मी तुम्हाला वचन देतो. आय विल मीट म्हणजेच मी तुम्हाला प्रॉमिस म्हणजेच वचन देणे की मी वेळच्या वेळी तुम्हाला भेटायला येईल वेळेवर. Anjana said, "Son, we are worried about your marriage." मग अंजना काय म्हटली की आम्ही तुझ्या वरीड म्हणजेच काळजी वाटणे, आम्ही वरीड आहोत, काळजी वाटते आम्हाला. कशाची? तर तुझ्या मॅरेज म्हणजेच लग्नाची. "We want you to be married, son." सून म्हणजे आम्हाला वाटते तू लवकरात लवकर लग्न करावं. Hanuman said, "But mother, I have resolved to remain bachelor throughout my life." मग हनुमाना काय म्हणतात की आई, मी ठरवलं आहे की मी आयुष्यभर काय राहणार आहे, बॅचलर म्हणजे ब्रह्मचारी, ज्याचं लग्न होत नाही त्यांना बॅचलर म्हणतात, झालेलं नसतं. "I can't marry." मी लग्न करू शकत नाही, कारण त्यांनी तसं वचन म्हणजे त्यांनी प्रतिज्ञा केलेली असते की ते काय राहणार आहे, ब्रह्मचारी राहणार आहे. Seeing such a determination on Hanumana's face, his parents thought that it is worthless to say. Anything else. They said. मग त्यावेळेस त्यांचा चेहऱ्यावरचे हावभाव पाहून त्यांच्या पॅरेंट्सला वाटलं की आता याला काहीच बोलून फायदा नाही आहे. They said, "Son, do whatever you think is right." मग ते म्हटले तुला जे करायचं आहे मुला कर, तुला जे योग्य वाटतंय ते. "Tomorrow I will go along with you to Kishkinda." मग तुझ्या बरोबर आम्ही उद्या आय विल गो, मी पण येईल किष्किंधाला, असे त्यांचे वडील म्हटले. Kishkinda's ruler Bali is my friend and Sugriva is his younger brother. मग केसरी काय म्हटले, किष्किंधा रुलर म्हणजेच राज्य करणारा, जो राजा आहे तो कोण आहे, बाली माझा मित्र आहे आणि सुग्रीवा हा त्याचा यंगर म्हणजे छोटा भाऊ आहे. Next day, Kesari and Hanumana went to Kishkinda, where Bali heartily welcomed them. "Welcome, dear friend. I welcome you in my kingdom." नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी केसरी आणि हनुमाना गेले किष्किंधाला. मग तिथे बालीनं त्यांचं स्वागत केलं, त्यांचं आदरातिथ्य केलं आणि त्यांना माझ्या फ्रेंड म्हणजे माझ्या मित्रा ये असे ते बोलले, वेलकम केलं त्यांचं चांगल्या प्रकारे. What can I do for you? मग त्यावेळेस किष्किंधाचे राजा बाली काय म्हटले, मी तुमच्यासाठी काय करू शकतो. मग केसरी काय म्हटले, Kesari said, "Bali, meet my son Hanumana." बाली माझ्या मुलाला भेट, हा हनुमान.
He had just returned after receiving education from the sun god. हा आत्ताच आलेला आहे एज्युकेशन म्हणजे शिक्षण घेऊन. कोणाकडून? रिसिव्हिंग. कोणाकडून घेतलं त्यांनी शिक्षण? सूर्यदेवाकडून. He wants to serve you and your kingdom. त्याला तुझ्या राज्याला, किंगडम म्हणजेच राज्य, सर्व करायचे म्हणजे वाचवायचंय तुझ्या राज्याला आणि तुला. Bali said, I will be happy if Hanumana stays with us. बाली काय म्हटलं की मी खुश आहे की जर हनुमान आमच्या बरोबर इथे राहणार असेल तर. From now we are 3 brothers instead of 2. हा आजपासून आम्ही काय 3 ब्रदर्स आहोत म्हणजे भाऊ, 3 जण आहोत इन्स्टेड ऑफ 2. इन्स्टेड म्हणजे च्या जागी, दोघांच्या जागी आम्ही 3 जणे भाऊ आहोत आता. Kesari went back after leaving Hanumana with Bali. केसरीने काय केलं? तिथेच हनुमानाला बालीजवळ ठेवलं आणि ते काय लिव्हिंग म्हणजे निघून गेले तिथून सोडून त्यांना. Soon Hanumana and Sugriva became good friends. तेव्हापासून, सून म्हणजे पासून, त्या दिवसापासून सुग्रीवा आणि हनुमाना हे काय झाले? चांगले फ्रेंड झाले, दोघे जण मित्र Both झाले. of them had common thoughts on various topics. त्या दोघांचे पण थॉट्स म्हणजेच विचार काय होते? कॉमन. कॉमन म्हणजेच एकसारखे होते दोघांचे विचार प्रत्येक टॉपिक वर. Bali and Sugriva both were born from the blessings of different gods. बाली आणि हे सुग्रीवा काय वेगवेगळ्या देवांपासून जन्मलेले आहे. Bali was born from the blessings of Lord Indra, while Sugriva from the Lord Sun. बाली हे कोणापासून जन्मलेले आहेत? कोणाच्या आशीर्वादाने? तर लॉर्ड इंद्रदेवांच्या आशीर्वादाने. आणि सुग्रीव हे सूर्यदेवांच्या आशीर्वादाने जन्मलेले आहे. Bali was very powerful and brave. बाली कसे होते? एकदम पॉवरफुल म्हणजे शक्तिशाली होते आणि शूर होते. ब्रेव म्हणजे शूर. Once he defeated Ravana, the king of Lanka, and captured him. एकदा काय केलं त्यांनी? डिफीट करणे म्हणजेच हरवलं. डिफिटेड रावणाला, जो कोण आहे? लंकेचा राजा आहे. किंग म्हणजेच राजा. आणि त्यांनी काय केलं? कॅप्चर केलं, त्याला पकडलं. To Ravana. To revenge the defeated of Ravana, Mayavi, the brother-in-law of Ravana, challenged Bali for a duel. म्हणजे त्यावेळेस काय झालं? त्यांनी जेव्हा पकडलं रावणाला तेव्हाच त्यांचा जो मायावी ब्रदर म्हणजेच असुरी जो भाऊ होता त्यांनी काय केलं? ब्रदर इन लॉ म्हणजेच बायकोचा भाऊ, ब्रदर इन लॉ माहिती रावणाच्या, त्याने चॅलेंज केलं बालीला. Hearing the roar, Bali asked Sugriva to see what the matter was. हे ऐकून बालीने विचारलं सुग्रीवाला की काय मॅटर आहे. Sugriva returned after some time and informed Bali, brother, a huge demon is standing at the gateway of the city and challenging you for a combat. मग सुग्रीवांनी सांगितलं की एक मोठा डेमॉन म्हणजे मोठा खूप राक्षसी म्हणजे असा माणूस स्टँडिंग तिथे उभा आहे आणि तो काय करतोय? चॅलेंज देत आहे पुन्हा युद्धासाठी. All the monkeys got scared and fled from there. सगळे माकडं काय झाली? घाबरली. स्कॅर्ड म्हणजे घाबरणे आणि इकडे तिकडे पळू लागली आहे. Bali, Sugriva and many courtiers reached at the gateway of the city. बाली, सुग्रीवा आणि बरीच सारे तिथे सगळेजण पोहोचले सिटीच्या गेटवे जवळ. As soon as Bali reached there, Mayavi yelled, so you are Bali. You think that you are very brave after defeating my brother-in-law Ravana. तेव्हा तो मायावी असुर जो होता तो एल्ड म्हणजेच काय? ओरडणे. तो ओरडला आणि बालीला म्हटला, तूच आहे, तुला काय वाटतं? तू खूप शक्तिशाली आहे, ब्रेव आहे आणि तू माझ्या ब्रदर इन लॉला हरवलंय, तेव्हापासून तुला असं वाटतंय का? इफ यू हॅव करेज देन डिफीट मी. मग जर करेज म्हणजेच तुझ्या धाडस असेल तर तू डिफीट कर. डिफीट म्हणजेच हरव, मला हरवून दाखव.
Bali roared back, "It seems that your bad time is near." बाली रोड म्हणजे गर्जना करणे. बालीने जोरात गर्जना केली आणि तो परत आला. तुझा बॅड टाइम म्हणजे तुझा वाईट वेळ आलेली आहे जवळ. Last time I spared Ravana's life. लास्ट टाइम मी रावणाची लाईफ सेव्ह केलेली असं तो म्हटला, सोडून दिलेलं रावणाला. But I will not leave you. पण मी तुला सोडणार नाही असे बाली त्याला म्हटले, त्या मायावी असुरला. Saying this, Bali attacked Mayavi. A fierce duel began between them. हे बोलल्यानंतर बालीने अटॅक केला त्या मायावी असुरावर आणि त्या दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. The blows of Bali overpowered Mayavi and he ran away for his life. आणि त्या दोघांच्या लढाईमध्ये तो राक्षस घाबरून तिथून रॅन म्हणजे रनचा पास्ट टेन्स आहे, पळून गेला. Where are you running away? I will not leave you. Bali roared and chased Mayavi. म्हणजे असं त्याच्या मागे तो पळाला, मग त्याच्या मागे बाली पळाले आणि गर्जना करत होते की मी तुला सोडणार नाही. चेस्ड म्हणजेच पाठलाग करणे. Sugriva also ran after them. Brother, don't worry, Hanumana and I are also coming after you. मग सुग्रीवा त्यांच्या मागे गेला आणि बोलला की तुम्ही वरी म्हणजेच काळजी करू नको, हनुमाना आणि मी सुद्धा तुझ्या मागे येत. Do not spare him. त्याला सोडूच नको. Running away, Mayavi entered into a cave. आणि पळाल्यानंतर तो मायावी एंटर झाला. कुठे? केव म्हणजेच काय? गुहा. Running away, Mayavi entered into a cave. तो मायावी पळत आला आणि एका केव मध्ये घुसला. Bali, Sugriva and Hanumana stopped at the mouth of the cave. Bali said to Sugriva, "I will kill mouth of the cave. I will kill द डेमॉन." मग तो आतमध्ये लपून बसलेला ना, तर सुग्रीवा आणि हनुमानाने काय केलं? स्टॉप केलं ऍट द माउथ ऑफ द केव, म्हणजे एंट्रीला उभे राहिले. आणि मग बाली काय बोलला? बाली सेड टू सुग्रीवाला बोलला की आय विल किल द डेमॉन, मी त्या राक्षसाला मारून टाकणार. I am going inside the cave. मी आता केवच्या म्हणजे गुहेच्या आत जात आहे. वेट फॉर मी, माझ्यासाठी थांबा. कुठे? आउटसाइड. Until I return. मी रिटर्न येत नाही तेपर्यंत तुम्ही इथे बाहेरच थांबून राहा. And if I don't return within a month, then consider me dead. आणि जर मी 1 महिन्यात परत आलो नाही तर समजा की मी मेलो. डेड म्हणजेच मरणे, मृतावस्था. सुग्रीवा, as shall we come along you? मग सुग्रीवांनी त्यांना विचारलं की आम्ही तुमच्याबरोबर येऊ शकतो का? तर बाली काय बोलले? Bali said, "No, Sugriva, as he had challenged me only, so I will go alone and fight with that wretch." मग बाली काय म्हटले? सुग्रीवा, नाही, त्यांनी फक्त मला चॅलेंज केलंय, त्यामुळे फक्त मीच जाणार आहे, तुम्ही येऊ नका.